गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे कारण मी पुन्हा एकदा गावी चाललो आहे आणि या वर्षाची पहिली ट्रिप आहे सप्त्यासाठी. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल मी का चाललो आणि कशासाठी चाललो आहे. सो मम्मीला घेऊन जात नाही तर मम्मी बघा. सो वसईवरून ट्रेन निघते तर लगेच निघू, डायरेक्ट वसई स्टेशनला भेटू. आपल्यासोबत एक मित्र आहे, गणपतीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही त्याला बघितलं असेल. डायरेक्ट तिथे भेटू. चला. मित्रांनो, वसईला आलं आणि ट्रेन लेट आहे म्हणून आपण बाहेर येऊन मेवाड खातो. A few moments later. सो मित्रांनो, आता आपण पोचलो रे आणि ट्रेन थांबले. खरं तर आज स्टॉप नाही आहे तरी पण थांबले सिग्नलला. कुछ तो हो रहा है उधर, क्या पता नहीं. आणि एक मस्त रील बनवली आहे मी, लवकर येईल, आली पण असेल. सो नाही बघितलं असेल तर बघा इंस्टाला. गाईज, नांदगावला थांबलं, नांदगावच्या पुढे थांबलं. वंदे भारत क्रॉस होते आणि इथून एक आहे. पण एक क्वेश्चन आहे, त्या ट्रेनमध्ये मी बसू थांबा. चालू नाही का त्या ट्रेनमध्ये मी बसू, ती ट्रेन का क्रॉसिंगसाठी थांबते? हे लोक का नाही थांबू शकत? आता ही जाईल, ती आपण जाऊ. ही जाणार, ही कशी जाणार भाऊ? पुढे बघ. आपण पण नाही जाऊ शकतो पण तिथे कणकवलीला पोहोचत नाही लोक. असा विषय आहे मित्रांनो. कणकवली दादा हे करणं मेंडेटरी असतं, हे म्हणजे तिथे शूट. किती तास लेट झाला आपल्याला? बरोबर 2-2.5 तास लेट झाली आहे गाडी आपली. खालती उतरून भेटू. चला. मी बघू तिथे बसलो. हॅलो, 4-5 जण ट्रेनच्या स्टॉपवर असं कनेडी घेणार आणि होय ना रिक्षा पण तडसून एक दोन येत होते. एवढंच 4-5 उगाच येत होते. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे घरी. इथे पुढेच घर आहे. जर तुम्ही आधीचे ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला माहितीच असेल. सो घरी जाऊ, फ्रेश होऊ आणि लगेच मंदिरात जाऊ जेवायला, पाया पडायला आणि जेवायला पण असणार तिथे. सो जाऊ, प्रसाद बोलतात त्याला, सॉरी. तर जाऊ तिथे आणि भेटू पुढे कधी. आता मी बोलू शकत नाही पुढे जाऊन. सो बाय. सो मित्रांनो, आपण मंदिरात गेलो, पाया पडलो. खूप गर्दी होती म्हणून काही शूट नाही केलं आणि त्यानंतर म्हणजे प्रसाद खाल्ला आणि आत्ता आपण आलो कणकवलीला पेट्रोल पंपच्या इथे. कारण का मामीला सोडायचं होतं मुंबईला. मामी मुंबईला गेले अँड मामा आता गेले पेट्रोल कुठे काय कामाला गेले. सो मेडिकलला जाऊ, मेडिकलला भेटू आणि तिथून जाऊ घरी. सो भेटू बाय. तर मित्रांनो, मी ब्लॉग बनवायचं तर विसरूनच गेलो. तर मी मेडिकलला गेलो, मेडिकलमधून नंतर सिद्धेश्वराला सोडलं आणि त्याची गाडी घेऊन मी घरी गेलो. आता आपण जाऊया त्याची गाडी त्याला देऊया आणि तिथून मंदिरात जाऊया. आणि आता मी तुम्हाला नीट मंदिरातले प्रोग्राम दाखवतो, भजन वगैरे दाखवतो. की दुपारी गर्दी असल्यामुळे नाही दाखवू शकलो. वैकुंठिका नारायण शेष शाही नारायण आपली पत्नी लक्ष्मी समेत आज आपल्या दर्शनाला आलेले